नमस्कार, स्नेल लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्याकडे आलेली एक नेटची साडी आहे. ह्या नेटच्या साडीला आपल्याला फॉल लावायचा आहे. तर तुम्ही बघू शकता साडी पूर्ण इथे हेवी आहे. ही बघू शकता ही साडी बघा, ही पूर्ण भरलेली साडी, हेवी साडी आहे आणि ट्रान्सपरंट, पूर्ण ट्रान्सपरंट नेट. हा बेबी पिंक पेक्षा नॉर्मली डार्क कलर आहे आणि याचा प्रॉब्लेम आलेला आहे फॉलचा. याच्या फॉल कुठलाही मॅच होत नाही. तर यासाठी मी काय केलेलं आहे, आपल्याला जो अस्तरचा कपडा असतो यासाठी सॅटिनचा अस्तर वापरलेला आहे. सॅटिनचा कपडा वापरलेला आहे. तो कपडा इथे उरलेला आहे माझा. याच्यासाठी पेटीकोट आणि ब्लाऊजला अस्तर तयार करून फॉलचा कपडा उरलेला आहे. तर मी पूर्ण सरळ 2.5 मीटरची पट्टी काढून घेतलेली आहे आणि ह्या पट्टीचा आपण फॉल तयार करणार आहे. बघा इथे ह्या फॉलला एक जॉईंट पण आलेला आहे. अशा प्रकारे आपण याला फॉल लावणार आहे. ठिकाणी इथे 2.5 मीटर सरळ कपडा कट करून घेतलेला आहे आणि हा बघा, बघू शकता तुम्ही, मी फॉल रेडी केलेला आहे. हे बघा, शाईनची बाजू बाहेरून आलेली आहे. जी साडीतून बाहेर दिसणारी ती शाईनची बाजू आलेली आहे आणि जी प्लेन बाजू असती, प्लेन बाजू आतमधून गेलेली आहे. अशा प्रकारे हा साडीला आपण फॉल बनवलेला आहे. पूर्ण हा फॉल 2 तुकडे एकामेकांना जॉईंट केलेले. इथे एका ठिकाणी मध्ये जॉईंट पण आलेला आहे, आतल्या साईडने जॉईंट आलेला आहे. हे बघा, आणि बघा किती सुंदर फॉल झालेला आहे. फॉलला पूर्ण शाईन आहे, कारण की मी प्लेन फॉलही याला लावून बघितला. प्लेन फॉल अजिबात व्यवस्थित दिसत नव्हता, सूट करत नव्हता. त्याच्यामुळे मी हा जो आपला सॅटिनचा कपडा असतो शाईन करणार, ज्याचा आपण अस्तर वापरलेलं आहे ब्लाऊजला, तोच आपण कपडा इथे वापरू. साडी बघू शकता, पूर्ण हेवी साडी आहे आणि ब्लाऊजही त्याच्यावर एकदम छान वाटतं. याच ठिकाणी जर इथे कॉटनचा मी फॉल लावला असता तर अजिबात साडीला सूट करत नव्हतं, अजिबात व्यवस्थित वाटत नव्हतं. हे बघा, दोन्ही पण छान वाटायला लागलेले.